सौ रंजना व अजित कतार कंठहार कराओके ग्रुपतर्फे तसेच डे निमित्ताने सुरेख संगीताचा कार्यक्रम दिनांक 16 जून रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये 40 गायकांनी सहभाग घेतला होता. कराओके ग्रुपच्या माध्यमातून त्यांना स्टेज डेअरिंग व्हावी म्हणून या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी विविध गाण्यांवरती आपले गाणे सादर केले व प्रत्येकाने गाण्यावरती टेकादरात घेत नृत्य केले आणि सर्वांनी या कार्यक्रमात आस्वाद घेतला. कराओके ग्रुपच्या अध्यक्ष अदित वाणी काय बोलले ते पाहू. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन. झालेला जो आपला कराओके ग्रुपचा अतिशय धम्माल मचवणारा असा कार्यक्रम झाला. बऱ्याच महिन्यांपासून या ग्रुपची कराओके ग्रुपची आपल्या कातर कंठार वाणी समाजासाठी मी स्थापना केली आणि सुरुवातीपासून प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक गायकाचं, प्रत्येक सिंगरचं, प्रत्येक सदस्याचं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य आपल्याला लाभतं आहे आणि त्यातून आम्ही 5-5, 6-6 तास माझ्या स्वतःच्या घरी एक म्युझिक सिस्टीम घेऊन त्यातून आम्ही सर्व कलाकार प्रॅक्टिस करत असतो. जवळपास संध्याकाळी 5 वाजेपासून तर रात्री 10-12 वाजेपर्यंत वाजून सुद्धा कोणीही थकत नाही. प्रत्येकजण आनंद हा लुटत असतो, आनंद घेत असतो. या मागचा उद्देश हाच आहे की सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून आपला जो ताणतणाव, रोजच्या कामाचा जो वैयक्तिक अडचणीमधून जो आपल्याला ताणतणाव येतो तो दूर व्हावा आणि या माहोलमध्ये एकत्र येऊन ज्याला इंटरेस्ट नसेल त्याने इंटरेस्ट क्रिएट करून किंवा स्टेज डेअरिंग नसेल त्याने स्टेज डेअरिंग आपला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध करून त्याला स्टेज डेअरिंग यावी आणि जे चांगल्यापैकी कलाकार आहे त्यांच्या सुरात सूर मिळवून एक ज्यांचा जे आता नौखे आहे त्यांनी सुद्धा एक सुरमय असं आपला गाणं तयार करून संगीताचा आणि गाण्याचा छंद जोपासावा. ज्याने त्याचप्रमाणे तो छंद जोपासत असताना काही वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रोग्राममधून ते गाणं प्रस्तुत करताना इतर समाज बांधवांना त्याचा आनंद द्यावा, म्हणजेच शॉर्टमध्ये आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा. ह्याच एकमात्र उद्देशाने हा आपला कराओकेचा ग्रुप आपल्या वाणी समाजासाठी आपण स्थापन केलेला आहे आणि याला भरभरून असा प्रतिसादही मिळत आहे. प्रत्येक कलाकार आपले कलाकुसर दाखवून चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स सादर करत आहे. आजच्या कार्यक्रमातून आपल्याला आप्पासाहेब नेवे यांचं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं. त्यांनी आपल्याला निःशुल्क हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यांचा जो AC हॉल आहे, विशेष म्हणजे या AC हॉलमध्ये 3.5 ते 4 लाख रुपयाचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ते त्यांनी त्यांचा मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात असूनही त्यांनी आपल्याला तो हॉल उपलब्ध करून दिला आणि आपल्या सर्व कलाकारांनी अतिशय जोरदार आणि जल्लोषपूर्ण गाणे म्हणून आपला आनंद घेतला आणि आनंद दिला. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाईव्ह सुद्धा एक मुलगा प्रणय वाणी याने केल्यामुळे त्याला त्या माध्यमातून सुद्धा जे प्रोग्रामला नाहीत त्यांनी आपल्या घरी बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. जवळपास 500 ते 600 जवळपास आता 700 लोकांपर्यंत, आपल्या रसिकांपर्यंत हा कार्यक्रम पोचला आणि त्यांचे फॅमिली मेंबर्सनी तो कार्यक्रमचे आनंद घेतला. आणि यातच या कार्यक्रमाची यशस्वीता आपल्याला दिसून येते.
निश्चितपणे या कार्यक्रमामुळे आपल्या समाजामध्ये एक आनंददायी सकारात्मक असं वातावरण निर्माण होऊन निश्चितपणे अजून काही आपले लपलेले कलाकार असतील समाजामध्ये रुजावे अशी कोमला तू फुलांनी रुजावे अशी कोमला तू फुलांनी फुलावे अशी प्रेमला तू फुलांनी रुजावे अशी कोमला तू फुलांनी रुजावे अशी कोमला तू आमची एंट्री करता होते